नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना या योजनेविषयी महत्त्वाची अपडेट आपण पाहत आहोत। तुम्ही लाभार्थी असाल तर सर्वात पहिला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये मित्रांनो टोटल महाराष्ट्रातून 29 लाख प्लस श्रावणबाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत आणि त्या 29 लाख लाभार्थ्यांपैकी फक्त 19 लाख प्लस लाभार्थ्यांनाच जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे हे दिले जाणार आहेत आणि जे राहिलेले 10 लाख प्लस लाभार्थी आहेत त्यांना या 2 महिन्याचे पैसे मिळणार नाही आहेत असं GRमध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्याचं कारणही तसंच आहे। ते कारण काय आहे आपण GRमध्ये डीपमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळणार आहे। त्यासोबतच तुम्ही जर त्या 10 लाखामध्ये येत असाल, तुम्हालाही जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे जर येत नसतील तर तुम्हाला काय केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला श्रावणबाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले पाहिजे, त्यासाठी काय करायचं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे। चला तर मग वेळ न घालवता मित्रांनो, जो GR निर्गमित करण्यात आलेला आहे तो GR आपण लाईव्ह पाहूयात, त्याच्याबद्दल माहिती आपण घेऊयात। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात पहिलं तुम्ही इथे पाहून घ्या, GR पाहत असताना संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याबाबतचा हा निर्णय आहे। या GRमध्ये मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे का आलेले नाही आहेत आणि कशामुळे येणार आहेत हे आता आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। तर GR दिनांक तुम्ही पाहून घेऊ शकता, 7 फेब्रुवारी 2025चा हा GR आहे, म्हणजेच आजचा हा GR आहे। त्यानंतर डायरेक्ट आपण शासन निर्णय पाहूयात की शासन निर्णयमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता शासन निर्णय पाहत असताना संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। ही DBT काय आहे तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो मित्रांनो, DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। तर हे DBT लिंक असणं, आता पुढे थोडी माहिती पाहून घेऊयात, तुम्हाला नंतर मी समजावून सांगतो। तर 2 नंबरला पाहू शकताय, क्षेत्रीय स्तरावरून दिनांक 28/1/2025 पर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील DBT पोर्टलवर ऑन बोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या 29,77,250 इतकी आहे। त्यापैकी DBT पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या, थोडंसं खाली येऊयात, आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांची संख्या 19,74,085 इतकी आहे। माहे जानेवारी व फेब्रुवारी 2025 या 2 महिन्यांचे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे केवळ DBT पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांनाच करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच तुम्हाला आता इथे समजलं असेल, टोटल लाभार्थ्यांची संख्या किती आहे, 29,77,250, त्यापैकी 19,74,085 इतक्याच लाभार्थ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारीचा जे लाभ आहे ते एवढ्याच लोकांना भेटणार आहे। जे राहिलेले आहेत त्यांचं आधार व्हॅलिडेट झालेलं नाही आहे, त्यामुळे त्यांना हे पैसे जमा होणार नाही आहेत। तर यासाठी काय करावं लागणार आहे, तर सर्वात पहिलं तुम्हाला तुमच्या आधार कार्डशी बँक खातं लिंक करून घेणं गरजेचं आहेच, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। तर थोडंसं खाली आपण पाहूयात, दिनांक 28/1/2025 पर्यंत DBT पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 9,35,297, तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 10,38,788 इतकी असून अशा आधार व्हॅलिडेट झालेल्या एकूण 19,74,085 लाभार्थ्यांना माहे जानेवारी व फेब्रुवारी 2025 या 2 महिन्यांचे अर्थसहाय्य DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता 610 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे। त्यामुळे सदरहून योजनाकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे असं सांगण्यात आलेलं आहे। तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय जर म्हटलं तर मित्रांनो, टोटल 29 लाख लाभार्थी
संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत येतात, पण त्यापैकी फक्त 19 लाख प्लस लाभार्थ्यांनाच जानेवारी फेब्रुवारीचा लाभ हा दिला जाणार आहे. याचं कारण म्हणजे त्यांचं बँक खात्याशी आधार लिंक आहे आणि जे उरलेले 10 लाख प्लस लाभार्थी आहेत त्यांच्या बँक खात्याशी आधार लिंक नाही आहे. त्यामुळे त्यांना या लाभापासून हे 2 महिने वंचित राहावं लागणार आहे. आणि ज्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही आहे ते सर्वात पहिलं त्यांनी बँकेमध्ये जायचं आहे, त्यांचं आधार सीडिंग करून घ्यायचं आहे. बँक खात्याला आधार लिंक करून घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, ही एक महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.